हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे वाय गोल्ड इज सो मच कॉस्टलियर, दॅट इज सोनं का महाग आहे. अगदी पुरातन काळापासून जर आपण बघत आलो तर हिस्ट्री आपल्याला काय सांगते की वेगवेगळे राजे महाराजे यांचं सोन्याबद्दल असणारं जे आकर्षण आहे, त्यांच्याकडे असणारं सोन्याचा अगणित असा साठा, ह्याबद्दल आपण ऐकत आलेलोच आहोत. शिवाय देवी देवतांना देखील दागिन्यांच्या स्वरूपात सोनंच अर्पण करण्यात येतं, हेही आपल्याला माहिती आहे. आपल्या भारतामध्ये अशी खूप मोठी मोठी संस्थानं आहेत देवांची की जिथे कित्येक किलोमध्ये सोनं हे देवाला अर्पण केलं जातं, हेही तुम्हाला माहीत आहे. मग असं काय वैशिष्ट्य आहे सोन्याचं की जे पुरातन काळापासून आत्तापर्यंत लोकांच्या मनात त्यांनी एक फॅसिनेशन क्रिएट केलेलं आहे. सोनं म्हटलं की आज देखील आपल्याला एकदम खूप छान वाटतं की काय यार, आपल्याकडे पण सोनं असं असलं पाहिजे, खूप सारं सोनं साठवायची लोकांना खूप हौस असते. मग काय असं रिझन आहे की सोन्यानं लोकांना एवढी क्रेज लावलेली आहे. आपण बघूयात की कुठलीही एखादी ऑब्जेक्ट, एखादी वस्तू आपण म्हणूयात, तिचं प्रेशियसनेस हे ठरवण्यासाठी जे काही क्रायटेरिया वापरले जातात त्यापैकी सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे तो म्हणजे त्याची अवेलेबिलिटी. एकदम रेअर अवेलेबिलिटी असेल तर तो एक त्याचा प्रेशियसनेस ठरवणारा मेन क्रायटेरिया ठरतो. त्यानंतर त्याची लेस रिॲक्टिव्हिटी, त्यानंतर ब्युटी आणि त्याची युटिलिटी, हे 4 फॅक्टर्स आहेत की जे एखाद्या ऑब्जेक्टचे, एखाद्या वस्तूचे प्रेशियसनेस ठरवतात. आता गोल्डच्या बाबतीत जर बघायला गेलं तर ॲज यू नो, गोल्ड माइन्स ज्या असतात, सोन्याच्या खाणी, त्या एकदम त्याच्यामध्ये असणारं जे गोल्डचं प्रमाण आहे ते एकदम कमी प्रमाणात असतं. अगदी रेअर आढळणारा हा मेटल असा आहे, येल्लोइश कलरचा मेटल, जो ज्याला एकदम शाईन असते, चकाकी असते. सो हा जो मेटल आहे एकदम रेअर अवेलेबल आहे. खाणीतून आपण जे गोल्ड एक्स्ट्रॅक्ट करतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसेसमधून देखील खूप कमी अमाऊंटमध्ये सोनं हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. सो हा एक पहिला फॅक्टर झाला. युटिलिटी म्हणजे युजेस, हे तर तुम्हाला माहीतच आहेत. सोन्याचे युजेस जे आहेत, अगदी ऑर्नामेंट पर्पजसाठी जास्तीत जास्त ह्याचा यूज केला जातो. शिवाय तुम्हाला हे देखील माहीत असेल की इंटरनॅशनल लेव्हलवरचे जे ट्रेड्स होतात, व्यापार होतात, त्याचा गोल्ड हा एक अविभाज्य असा घटक आहे. सो हा एक अनादर फॅक्टर झाला. ब्युटी तुम्हाला माहीतच आहे, गोल्ड हे एकदम शायनी सिल्वर येलोइश कलरचं जे मेटल आहे, सॉफ्ट असतं, मॅलिएबल असतं, त्याला हवा तो शेप देता येतो आपल्याला आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स आपण बनवू शकतो. हा एक फॅक्टर झाला. आणि लास्ट जो फॅक्टर आहे तो म्हणजे त्याची लिस्ट रिॲक्टिव्हिटी. लिस्ट रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर वेगवेगळे ॲसिड्स असतील किंवा वेगवेगळे केमिकल्स, एअर, वॉटर, कशासोबतही याची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती होत नाही. काही ठराविक केमिकल जसे की ॲक्वा रेजिया नावाचे एक केमिकल आहे, त्याच्यामध्ये मात्र गोल्ड डिझॉल्व्ह होऊ शकतो की जे आर्टिफिशियली बनवलेलं केमिकल आहे. सो हे काही महत्त्वाच्या फीचर्स हे सोन्यामध्ये असल्यामुळे सोन्याची जी प्राईज आहे ती डे बाय डे इन्क्रीज होत जाते. आत्तासुद्धा लोकांच्यामध्ये करन्सी म्हणजे नोटांच्या स्वरूपातली करन्सी साठवून ठेवण्याच्या ऐवजी लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं हे जास्त फायद्याचं त्यांना वाटतं आणि खूप सारी इन्व्हेस्टमेंट लोक सोन्यामध्ये करतात. आलं लक्षात? सो हे काही फॅक्टर्स आहेत की ज्यांच्यामुळं सोनं हे दिवसेंदिवस महाग 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 होत जातं. ही होती माहिती सोनं का महाग आहे याच्याविषयीची. हा व्हिडिओ आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक इंटरेस्टिंग माहिती रिगार्डिंग सायन्स आपलं घेऊन येणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.